नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्सची जाहिरात नुकतीच आयोगाने प्रसिद्ध केली आहे आणि ती एक्झाम जी आहे ती 14 जूनला होणार आहे. तर त्या परीक्षेसंदर्भातील जे महत्त्वाचे टॉपिक्स असणार आहेत, हाय स्कोरिंग सब्जेक्ट असणार आहेत आणि PYQचे महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि समोरच्या 60 दिवसामध्ये आपल्याला कशाप्रकारे अभ्यास करून या परीक्षा पास करता येईल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. 2026च्या प्रिलिमसाठी म्हणजेच पूर्वपरीक्षेसाठी ही जाहिरात आहे. परीक्षेचा दिनांक 14 जून 2026 रोजी होणार आहे. यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब मध्ये 6 पदं असणार आहेत. राज्यकर निरीक्षक गट ब मध्ये 236 पदं असणार आहेत आणि PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक गट ब या पदामध्ये एकूण 310 पदं असणार आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी किती पदं आहेत तुम्ही पॉज करून बघू शकता. यामध्ये अर्ज करण्याचा कालावधी जो आहे 10 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. ही तारीख लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जी लास्ट फी भरण्याची तारीख आहे ती 30 एप्रिल असणार आहे. स्टेट बँकेमध्ये 2 मे असणार आहे आणि चलनाद्वारे 4 मे रोजी आपण बँकेमध्ये या परीक्षेसाठी फी भरू शकतो. त्यानंतर कुठल्याही परीक्षेचा अभ्यास सुरू करत असताना त्या परीक्षेचा मागील 3 ते 4 वर्षाचा जो कट ऑफ आहे तो आपल्या लक्षात असायला पाहिजे. तर 2023मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ही परीक्षा एकत्र झालेली होती. त्यावेळेस ओपन जनरलचा कट ऑफ 54.25 लागलेला होता. SC जनरलचा कट ऑफ 54.25 लागलेला होता. ST जनरलचा कट ऑफ 50 लागलेला होता. OBCचा कट ऑफ 54.25 लागलेला होता. EWSचा पण 54.25 लागलेला होता. त्यानंतर 2024मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जी आहे ती दोन्ही वेगवेगळे झालेले होते. त्यामुळे कंबाईन ग्रुप बी 2024चा हा कट ऑफ आहे. त्यामध्ये ओपन जनरलचा 62.50 लागलेला होता. SCचा 61.50 लागलेला होता. STचा 56 लागलेला होता. OBCचा 62.50 लागलेला होता. EWSचा 57.75 लागलेला होता. 2023च्या तुलनेमध्ये हा कट ऑफ 7 मार्काने प्लस झालेला आहे, कारण 2024मध्ये परीक्षा जी होती ती सोपी परीक्षा होती आणि जे पदं होती ती कमी असल्यामुळे यामध्ये जास्त कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर 2025च्या प्रिलिमचा कट ऑफ आहे, यामध्ये 51.25 कट ऑफ लागलेला आहे. यामध्ये आणखी कट ऑफ कमी झालेला आहे. SCचा 47.75, STचा 45.25, त्यानंतर OBCचा 51.25 आणि EWSचा 45 कट ऑफ लागलेला होता. तर 2024च्या तुलनेत आपण बघितलं तर 2025मध्ये -10 हा कट ऑफ गेलेला आहे. त्यामुळे कट ऑफ हा निश्चित नसतो. तुम्हाला काही रेंज पकडून आपल्याला तेवढे मार्क भेटलेच पाहिजे, त्या पद्धतीने आपला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आपल्याला मिनिमम 55+ तरी मार्क्स या एक्झाममध्ये आणायचे आहेत. त्यानंतर कंबाईन प्रिलिम्सचा हा इथे तुम्हाला परीक्षा पद्धत दिलेली आहे, म्हणजेच परीक्षा कशा प्रकारे असणार आहे. यामध्ये एकूण पूर्वपरीक्षा 100 गुणांची असते आणि मुख्य परीक्षा 400 गुणांची असतं आणि PSI पदासाठी फिजिकल टेस्ट असते 100 गुणांची. तर प्रिलिम्सची जी परीक्षा पद्धत आहे यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतील, 100 गुण असतील. याचा जो कालावधी असणार आहे 1 तास असणार आहे, म्हणजेच 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. या परीक्षेचे स्वरूप म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच MCQ बेस असणार आहे ही परीक्षा. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील, म्हणजेच तुमचं एक प्रश्न चुकलं तर -0.25 हे तुमची इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर या परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती पाहिजे. या परीक्षेचा अभ्यास करायच्या आधी तुम्हाला हा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे हा संपूर्ण पाठच असायला पाहिजे. यामध्ये तुम्हाला 7 ते 8 विषय दिलेले आहेत. पहिला विषय आहे इतिहास. यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे. त्यानंतर भूगोल आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या यामध्ये विशेष अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पृथ्वी असतील, जगातील विभाग असतील, हवामान असतील, अक्षांश रेखांश असतील, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असतील, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादींचा तुम्हाला भूगोल या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था आहे, म्हणजेच इकॉनॉमी आहे. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था या 2 अर्थव्यवस्थेचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. यामध्ये कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत ते आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर चालू घडामोडी आहे, म्हणजेच करंट अफेअर्स आहेत. राज्यशास्त्र आहे, म्हणजेच पॉलिटी आहे. सामान्य विज्ञान आहे, जनरल सायन्स. त्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, झुलॉजी असेल, बॉटनी असेल आणि हायजीन इत्यादी टॉपिक्सचा तुम्हाला जनरल सायन्स म्हणजेच सामान्य ज्ञान या विज्ञानामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अंकगणित आहे, त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादींचा अभ्यास करायचा आहे.
आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. कंबाईन प्रिलिम्समध्ये एकूण 100 प्रश्न असतात. त्या 100 प्रश्नामध्ये इतिहास या विषयामध्ये 10 प्रश्न असतात, भूगोल या विषयामध्ये 10 प्रश्न असतात, अर्थव्यवस्था या विषयामध्ये 15, चालू घडामोडी या विषयामध्ये 15, राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी या विषयामध्ये 15, सामान्य विज्ञान या विषयामध्ये 15 आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिळून 20 प्रश्न असतात. असे एकूण 100 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये असतात. तर 1 बाय 1 या विषयामध्ये कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर प्रथम आपला हिस्ट्री म्हणजेच इतिहास या विषयामध्ये कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्यावरती प्रत्येक वर्षी वारंवार त्या टॉपिकवरती प्रश्न येतोच, तो म्हणजे समाजसुधारक आहे. यामध्ये महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज, महर्षी कर्वे आणि इतर जे समाजसुधारक आहेत त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती असायलाच पाहिजे. यावरती दरवर्षी किमान 2 ते 3 प्रश्न तरी तुम्हाला या परीक्षेमध्ये दिसणार आहेत. त्यानंतर 1857चा उठाव आहे. यामधील महाराष्ट्रातील उठावाची केंद्र असतील, कोणी नेतृत्व केले इथेही तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे महत्त्वाचं अधिवेशन झाले त्यांचे अध्यक्ष कोण होते, त्यांचा वर्ष तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर मवाळ व जहाल कालखंड याबद्दल पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतोच. त्यानंतर क्रांतिकारी चळवळी आहेत, त्यामध्ये अभिनव भारत असेल, गदर पार्टी असेल आणि महाराष्ट्रातील ज्या इतर क्रांतिकारी चळवळी आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि सोबतच गांधी युग यामध्ये असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, भारत छोडो आंदोलन असेल इत्यादी तुम्हाला यामध्ये अभ्यासायचं आहे. यामध्ये आपण काही कायदे आहेत ते पण यामध्ये अभ्यास करायचा आहे. ते म्हणजेच काही चार्टर्ड ॲक्ट असतील, त्यानंतर 1909चा कायदा असेल, 1919चा असेल, 1935चा असेल आणि 1947चा असेल, या सर्वांचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये 1858चा कायदा असेल त्याचा पण तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा विषय भूगोल म्हणजेच जिओग्राफी आहे. हा सर्वात जास्त स्कोरिंग विषय आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाला 70 ते 80% प्राधान्य दिले आहे. यामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना म्हणजेच सह्याद्री असेल, पठारं असतील, शिखर असतील इत्यादींचा अभ्यास करायचा आहे. नदी प्रणाली असेल, गोदावरी, कृष्णा, भीमा, नर्मदा, तापी यांच्या जो उगम असते, उपनद्या असते, त्यांचा संगम असेल इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हवामान व मृदा. यामध्ये पर्जन्यांचे वितरण आणि मातीचे प्रकार यामध्ये तुम्हाला अभ्यासायचे आहेत. खनिज संपत्ती व उद्योग आणि 2011ची जनगणना आहे, यावर पण दरवर्षी प्रश्न येतातच. हे पण तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यासून ठेवायचं आहे. त्यामध्ये लोकसंख्या असेल जिल्ह्याची, घनता असेल, लिंग गुणोत्तर असेल, साक्षरता असेल इत्यादींचा अभ्यास करायचा आहे. नंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी आहे. हा विषय संकल्पनांवर आधारित असणार आहे. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, GDP, GNP, NDP, NNP याबद्दल अभ्यासायचं आहे. बँकिंग क्षेत्रांचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये RBI असेल, त्यानंतर बँकेचे विलिगीकरण असेल, बँकांचे राष्ट्रीयकरण असेल इत्यादींचा यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त आहे. यामध्ये बजेट असेल, तुटीचे प्रकार, फिस्कल डिपॉझिट, GST इत्यादीचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. पंचवार्षिक योजना आहेत, त्यामध्ये 1ली ते 6वी असेल, 11वी 12वी इत्यादी महत्त्वाच्या पंचवार्षिक योजना आहेत, यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सोबतच नीती आयोगावर पण खूपदा प्रश्न आले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे दारिद्र्य व बेरोजगारी आहे. यामध्ये दांडेकर आणि रथ समिती, लकडावाला समिती, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती इत्यादी समितींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजेच राज्यशास्त्र पॉलिटी आहे. यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे कॉन्सेप्ट क्लिअर केले तर तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न मिळणार आहेत. यामध्ये महत्त्वाचे टॉपिक म्हणजेच राज्यघटनेची निर्मिती, त्यातील समित्या, स्त्रोत, महत्त्वाची कलमे असतील, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे, कलम 12 ते 51 यांचा तुम्हाला अभ्यास करूनच ठेवायचा आहे. त्यानंतर संसद व राज्य विधिमंडळ, त्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याबद्दल तुम्हाला त्यांची कलम, कार्य इत्यादी तुम्हाला यामध्ये माहीतच पाहिजे. त्यानंतर न्यायपालिका आहे. यामध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाबद्दल विचारले जाते. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट जी आहे याबद्दल जास्त प्रश्न असतात. त्यानंतर पंचायत राज, यामध्ये पण दरवर्षी 2 ते 3 प्रश्न तुम्हाला या विषयामध्ये भेटणार आहेत. यामध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादींची तुम्हाला यामध्ये माहिती असायलाच पाहिजे. त्यानंतरचा विषय म्हणजेच सामान्य विज्ञान, जनरल सायन्स आहे. हा एक डिसाइडिंग फॅक्टर आहे.
ज्या विद्यार्थ्यांचं जनरल सायन्स आणि मॅथ्स आणि रिझनिंग या 2 विषयांवरती पकड आहे त्यांची कंबाईन प्री ही इझिली निघते, कारण या 2 विषयांवरतीच तुमचा जो निकाल आहे तो ठरवला जातो. इतर सब्जेक्ट सगळ्याच विद्यार्थ्यांचे हे चांगले असतात, परंतु जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग यामध्ये ज्या विद्यार्थ्याची पकड आहे त्याचीच प्रिलिम्स ही पास होणार आहे. जनरल सायन्समध्ये प्राणी व वनस्पतींचे वर्गीकरण असेल, मानवी आरोग्य त्यामध्ये पचनसंस्था, रक्तभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था आणि महत्त्वाचे आजार. त्यानंतर भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्समध्ये तुम्हाला लाईट, साऊंड, लेन्सेस आणि इलेक्ट्रिसिटी इत्यादींचा महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर केमिस्ट्री आहे, यामध्ये अणूंची रचना, मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण, आम्ल व आम्लारी इत्यादी महत्त्वाचे टॉपिक्स असणार आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजेच करंट अफेअर्स आहे. यामध्ये तुम्हाला दरवर्षी 15 प्रश्न विचारले जातात. परीक्षेच्या आधीच्या किमान 1 ते 1.5 वर्षाच्या घडामोडी तुम्हाला यामध्ये माहीत असायला पाहिजे. त्यामध्ये वर्गीकरण म्हणजेच पुरस्कार असतील, त्यामध्ये पद्म पुरस्कार, नोबेल पुरस्कार, साहित्य अकादमीचे पुरस्कार, खेलरत्न असतील, नियुक्त्या असतील, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे महत्त्वाच्या पदी ज्या नियुक्ती झाल्या आहेत त्या पण तुम्हाला यामध्ये माहिती असायला पाहिजे. त्यानंतर स्पोर्ट्स असेल, त्यामध्ये ऑलिम्पिक, जागतिक चषक, क्रिकेट इत्यादीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या योजना आहेत केंद्र व राज्य सरकारच्या त्या तुम्हाला इथे पाठच असायला पाहिजे, म्हणजेच यावर तुम्हाला दरवर्षी 2 ते 3 प्रश्न नक्कीच भेटणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचा डिसाइडिंग सब्जेक्ट असणार आहे मॅथ्स आणि रिझनिंग. यामध्ये तुम्हाला दररोज 1 ते 2 तास सराव केला तेव्हाच तुम्हाला यामध्ये यश भेटणार आहे. 60 दिवसासाठी तुम्ही दररोज 1 ते 2 तास तुमच्या सोयीनुसार या सब्जेक्टला द्या. या सब्जेक्टमध्ये एकूण 20 प्रश्न असतात. आपला टार्गेट मिनिमम 13 ते 14 प्रश्न आपल्याला यामध्ये सॉल्व करायचे आहेत आणि बरोबर आणायचे आहेत हा असला पाहिजे. यामध्ये बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगमध्ये नातेसंबंध, दिशा, बैठक व्यवस्था, पझल्स आणि सिलोगिझम यावरती प्रश्न असतात. आणि अंकगणितमध्ये पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, स्पीड, टाईम अँड डिस्टन्स असेल, ॲव्हरेज असेल आणि एज रिलेटेड जे प्रश्न असतात त्यावरती तुम्हाला यामध्ये प्रश्न दिसणार आहेत. मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या का महत्त्वाच्या असतात, तर आपण जे मागील वर्षाचे प्रश्न बघतो त्यामध्ये आपल्याला आयोगाचा एक पॅटर्न लक्षात येतो की रिपीट कॉन्सेप्ट्स यूज करत असते. त्यामध्ये प्रश्न जसे तसे येत नाही, परंतु त्या प्रश्नाच्या रिलेटेड ज्या संकल्पना आहेत, ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या वारंवार विचारल्या जातात. त्यामुळे मागील 5 वर्षे तरी तुम्हाला यामध्ये प्रश्नपत्रिका बघून जायचं आहे. PYQ बघितल्यानंतर जे महत्त्वाचं बेनिफिट तुम्हाला होणार आहे ते म्हणजेच जी एलिमिनेशन मेथड आहे ती तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रकारे राबवता येणार आहे. आणि सोबतच आयोगाचे जे गुगली प्रश्न असतात त्या पण तुम्हाला टॅकल करण्याची जी कॉन्फिडन्स आहे तो PYQ बघूनच तुम्हाला निर्माण होणार आहे. तर PYQसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट टाकलेली आहे आणि 2024 आणि 2025चे जे प्रश्न आहेत PYQचे ते पण आपण त्यामध्ये लवकरच ॲड करणार आहोत. किंवा तुम्हाला कुठलीही एक पुस्तक PYQची तुम्हाला घ्यायची आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही अप्पा हातनुरे सरांची पुस्तक घेऊ शकता किंवा ज्ञानदीप अकॅडमीची पुस्तक घेऊ शकता. PYQची अप्पा हातनुरे सरांची पुस्तक ही सर्वात बेस्ट आहे. त्यामध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते जरी तुम्ही अभ्यासून गेला तरी तुमचं 45 ते 50 प्रश्न इझिली सुटतील. या परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला PYQ बघणे खूपच गरजेचं आहे. तुम्हाला मिनिमम 5 वर्षाचे तरी PYQ बघायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण उद्यापासून इतिहास हा सब्जेक्ट अभ्यासासाठी पकडत आहोत, तर याआधी आपल्याला इतिहासाचे जे PYQ आहेत, कशा प्रकारे प्रश्न आले आहेत, कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत, कशा प्रकारे गुगली करून प्रश्न विचारण्यात आले आहेत त्याच कॉन्सेप्ट बेसवरती, ते सगळं आपल्याला PYQ रीडिंग करूनच समजणार आहे. त्यामुळे कुठल्याही अभ्यास करायच्या आधी तुम्हाला PYQ बघणं गरजेचंच आहे. यानंतरच्या पार्ट 2मध्ये आपण या परीक्षेसाठी संदर्भ पुस्तकं कुठली वापरायची आहेत, म्हणजेच कमीत कमी पुस्तक वापरून आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट कसं घेता येईल ते आपण बघणार आहोत. सोबतच ज्यांना ऑनलाईन क्लासेस लावायचे आहेत, फास्ट ट्रॅक बॅच लावायचे आहेत, तर तुम्ही कुठले क्लासेस लावू शकता ते पण तुम्ही यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ शकता. आणि सोबतच अभ्यासाचे वेळापत्रक म्हणजेच तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती जास्त भर द्यायचा आहे, कुठल्या सब्जेक्टवरती जास्त भर द्यायचा आहे हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.